महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे आणि आज पहिला दिवस आहे जेव्हा जोमात आता मोर्चे निघणार आहे। एकंदरीत 36 मोर्चे निघणार आहेत, त्यापैकी 12 मोर्चे हे आजच्या तारखेला नेमून दिलेले आहेत आणि त्यासाठीच हे सारे लोक यशवंत स्टेडियमला आलेले आहेत। आपण बघू शकतो तुडुंब गर्दी आहे। अनेक महिलांनी आतापर्यंत 2 मोर्चे बाहेर निघाले आहेत, बाकी मोर्चांची ही तयारी आहे आणि सोबतच आपापला विषय घेऊन 12 वेगवेगळे विषय घेऊन आपापले आंदोलनाच्या भूमिकेत ही सगळी गर्दी इथे जमा झालेली आहे। महिलांची जी गर्दी आहे, जो प्रतिसाद आहे तो सगळ्यात जास्त दिसतो आहे। आपल्यासोबत पण काही महिला आहेत, आपण त्यांच्यासोबत पण बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय नाव आहे आपलं? माझं नाव प्रीती होमराज पटले आहे। मी उसगाव येथे ICRP म्हणून कार्यरत आहे। 2011 पासून मी इथे काम करत आहे। आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत। आमची मागणी ही आहे की आमचं उमेद अभियान हा स्वतंत्र असायला पाहिजे आणि हा अविरत असा चालू असायला पाहिजे आणि गावामध्ये आज जसं अंगणवाडी सेविका आहे, आशा वर्कर आहे, त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये आमची एक ग्रामसखी म्हणून नियुक्ती असायला पाहिजे। आज आम्ही गावामध्ये जे कॅडर आहोत, प्रत्येक कॅडर हा तिथेच असायला पाहिजे आणि आमचं उमेद अभियान ही अशाच प्रकारे कायमस्वरूपी चालायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। किती लोकांची संख्या घेऊन तुम्ही आज आलात? आज आम्ही तरी 800 महिलांना घेऊन इथे आम्ही आपल्याच प्रभागातून 800 महिलांना इथे घेऊन आलेलो आहोत आणि सकाळपासून आलेलो आहोत, पण आमची मागणी आम्ही पूर्ण केल्याशिवाय आज इथून हलणार नाही। बिलकुल। काय सांगाल ताई, काहीतरी मार्गदर्शन करत होतात तुम्ही, किती लोक आलात? आमच्या साकोली तालुक्यातून मिनिमम तरी 10,000 महिला आलेल्या आहेत या ठिकाणी आणि आमचं उमेद अभियान हा कायम झालेलं पाहिजे। आम्हाला 10 लाखाचा विमा पण पाहिजे, प्रत्येक कॅडरला 10 लाखाचा विमा लागू करायला पाहिजे आणि आमच्या उमेद अभियानामार्फत गावोगावामध्ये ज्या तळागाळातील महिलांसाठी आम्ही सामाजिक कार्य करत आहोत आणि त्यांच्यासाठी विशेष ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या आम्ही पोहोचवत आहोत। त्या योजना सर्वांना मिळत आहेत, त्या मार्फत तिथं त्या सखीची नियुक्तीच करायला पाहिजे। त्यांचा 10,000च्या वरून मानधन सुद्धा मिळाला पाहिजे आणि त्यांना ज्या ज्या योजनेचा लाभ आहे तो योजनेचा लाभ आम्ही तळागाळातील महिलांना देतच आहोत। अशा अनेक मागण्यांना घेऊन अनेक लोक, अनेक संघटना, अनेक सरकारी, निमसरकारी किंवा अगदी सामाजिक संघटना सुद्धा या आंदोलनाला आल्या आहेत आणि आज हा आंदोलनाचा जो प्रकार आहे तो आज मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। एकंदरीत या सगळ्या मागण्यांना जे आहे हे आंदोलन जात असतं, हे यशवंत स्टेडियम पासून निघतं, कस्तुरचंद पार्क पर्यंत पोहोचतं आणि तिथे संबंधित खात्याचा जो अधिकारी आहे तो त्यांना मुख्य नेत्यापर्यंत नेतो आणि मुख्य नेता जो असतो त्या डिपार्टमेंटचा तो यांचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो। एकंदरीत हिवाळी अधिवेशन या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करणारं ठरावं, एवढ्या अपेक्षेसह कॅमेरा पर्सन संदीप सोबत स्नेहल जोशी, नागपूर। हिवाळी अधिवेशन। जय हिंद।